खाजगी शाळांची लाखो रुपयांची फी, शिक्षण की पालकांची आर्थिक कोंडी, सरकारने फी कॅप आणायला हवा का? नमस्कार मित्रांनो, आजचा विषय असा आहे जो जवळपास प्रत्येक पालकाच्या घराशी जोडलेला आहे. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं, पण त्यासाठी वर्षाला लाखो रुपये फी द्यायची का? आज काही खाजगी शाळांमध्ये बालवाडी, प्री प्रायमरी, पहिली दुसरी या अगदी लहान वर्गापासूनच फीचा बोजा पालकांसमोर उभा राहतो. 1 लाख, 2 लाख आणि त्यासोबत ऍडमिशन फी, ऍक्टिव्हिटी फी, डेव्हलपमेंट फी, ट्रान्सपोर्ट, युनिफॉर्म, बुक्स आणि इतर अनेक चार्जेस. मग प्रश्न असा, शिक्षण खरंच इतकं महाग झालं आहे का? आणि खाजगी शाळांना फी ठरवण्याची की सरकारने यासाठी एक स्पष्ट फी कॅप आणायला हवा? याच विषयावर कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच CJP यांचे आणि त्यांचे संस्थापक अभिजित दिपके यांनी खाजगी शाळांच्या वाढत्या फी विरोधात आवाज उठवला असून लहान मुलांसाठी लाखो रुपयांची फी आकारण्याचा मर्यादा आणण्याची मागणी केली आहे. पण हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्रातील लाखो पालकांचा आहे. लाखो रुपयांची फी खरंच चुकीची आहे का? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. एखादी शाळा 1 लाख किंवा 2 लाख रुपये फी घेते म्हणून ती फी आपोआप बेकायदेशीर ठरत नाही. महाराष्ट्रात खाजगी शाळांच्या फी बाबत कायदेशीर नियम आधीपासून आहेत. फी स्ट्रक्चर, फी मध्ये वाढ, पालकांच्या तक्रारी आणि एक्सेसेस फी यासाठी कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात आहे. काही परिस्थितीत फी वाढीबाबत मर्यादा आणि पालकांच्या मंजुरीच्या तरतुदीही आहेत. म्हणजे प्रश्न फक्त फी किती आहे याचा नाही, प्रश्न आहे ती फी कशासाठी आहे? ती फी नियमानुसार आहे का? पालकांना पूर्ण माहिती दिली जाते का? आणि त्या फीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि सुविधांसाठी खरंच होतोय का? पालकांची खरी अडचण कुठे आहे? समजा शाळेची ट्युशन फी आहे 80,000 रुपये, पण त्यानंतर ऍडमिशन चार्जेस, ॲन्युअल चार्ज, ऍक्टिव्हिटी, कम्प्युटर, स्मार्ट क्लास, ट्रान्सपोर्ट, युनिफॉर्म, बुक्स यासाठी वेगवेगळे पैसे घेतले तर पालकांचा प्रत्यक्ष वार्षिक खर्च 1 लाखाच्या वर जाऊ शकतो. आणि बहुतेक पालकांचा प्रश्न असा असतो, मला सुरुवातीला पूर्ण खर्च का सांगितला जात नाही? यामुळे फी ट्रान्सपरन्सी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनतो. पालकांनी शाळेत प्रवेश घेण्याआधी एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. माझ्या मुलावर वर्षाला एकूण किती खर्च होणार? फक्त ट्युशन फी नाही तर सगळे अनिवार्य चार्जेस धरून सरकारने फी कॅप आणावा का? माझ्या मते हो, पण विचारपूर्वक. कारण पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि ग्रामीण भाग सगळ्या शाळांचा खर्च सारखा नाही. एकाच नियमाने सगळ्या शाळांची फी एकच ठरवणं कदाचित व्यवहार्य ठरणार नाही. पण सरकार कॅटेगरी बेस्ड फी कॅप आणू शकतं. उदाहरणार्थ, बेसिक फॅसिलिटी असलेल्या शाळांसाठी एक फी रेंज, ॲडव्हान्स फॅसिलिटीसाठी दुसरी आणि प्रीमियम इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळांसाठी वेगळी. म्हणजे शाळेला दर्जेदार सुविधा देण्याची मुभा राहील, पण पालकांकडून मनमानी शुल्क आकारण्याची मुभा राहणार नाही. सरकारी शाळेत मुलं का येत नाहीत हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि प्रीमियम इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळांसाठी वेगळी, म्हणजे शाळेचा दर्जेदार सुविधा देण्याची मुभा राहील, पण पालकांकडून मनमानी शुल्क आकारण्याची मुभा राहणार नाही. सरकारी शाळेत मुलं का येत नाहीत हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण फक्त एवढं म्हणू शकत नाही की प्रायव्हेट स्कूल्स जास्त फी येतात, कारण पालक प्रायव्हेट स्कूलच का निवडतो? पहिलं कारण इंग्लिश मीडियम, दुसरं शाळेची इमेज, तिसरं डिसिप्लिन, चौथं कम्प्युटर, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि काही सुरक्षिततेच्या सुविधा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकाला वाटतं माझ्या मुलाला भविष्यात चांगली संधी हवी म्हणून तो त्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त पैसा खर्च करतो. सरकारी शाळा खरंच वाईट आहेत का? इथेही आपण अतिरेक करू नये. सर्व सरकारी शाळा खराब आहेत हे चुकीचं आहे. आजही सरकारी शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षक आहेत, चांगले निकाल आहेत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. पण काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर, टीचर्स अवेलेबिलिटी, मेंटेनन्स, इंग्लिश एक्सपोजर, टेक्नॉलॉजी आणि लर्निंग आउटकम्स याबाबत पालकांच्या मनात प्रश्न असतात. आणि याच परसेप्शनमुळे प्रायव्हेट स्कूल म्हणजे चांगलं शिक्षण अशी मानसिकता तयार होते. म्हणून
जर सरकारला प्रायव्हेट स्कूलच्या फीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर सरकारी शाळांचाही दर्जा उंचवावा लागेल. कारण फक्त प्रायव्हेट स्कूलची फी कमी केली आणि सरकारी शाळा तशाच राहिल्या तर पालकांची समस्या पूर्णपणे सुटणार नाही. मग सरकारी शाळांमध्ये काय बदल हवेत? माझ्या मते प्रत्येक सरकारी शाळेला किमान काही मूलभूत सुविधा मिळायला हव्यात. स्वच्छ आणि सुरक्षित इमारत, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स, डिजिटल लर्निंग आणि सर्वात महत्त्वाचं पुरेसे आणि प्रशिक्षित शिक्षक. यासोबत इंग्लिश कम्युनिकेशन, डिजिटल स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रॅक्टिकल लर्निंग यावरही भर द्यायला हवा. पालकांनी जे पैसे प्रायव्हेट स्कूलला देऊन मिळवण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षाही अधिक सुविधा सरकारी शाळेतच मिळायला हव्यात. फी ट्रान्सफरन्सी सर्वात आधी. आता एक साधा उपाय, सरकारने प्रत्येक शाळेसाठी एक पब्लिक स्कूल फी पोर्टल तयार करावा. पालकाने फक्त शाळेचं नाव टाकलं की त्याला दिसावं अप्रूव्ह फी किती, ट्युशन फी किती, अॅन्युअल चार्जेस किती, ट्रान्सपोर्ट किती, इतर अनिवार्य चार्जेस कोणते आणि मागच्या वर्षीची फी किती होती. संपूर्ण माहिती ऑनलाईन असावी. मग पालकाला प्रवेश घेण्याआधीच पूर्ण चित्र दिसेल. हिडन चार्जेस बंद झाले पाहिजेत. पालकांना सर्वात जास्त त्रास होतो तो अशा चार्जेसचा जे सुरुवातीला स्पष्ट सांगितलेले नसतात. डेव्हलपमेंट फी, ऍक्टिव्हिटी फी, टेक्नॉलॉजी फी, अॅन्युअल इव्हेंट चार्जेस आणि इतर विविध नावांची. जर पालकांकडून पैसे घेतले जात असतील तर त्यासाठी स्पष्ट नियम आवश्यक आहेत. शाळा काय शुल्क घेऊ शकते आणि काय शुल्क अनिवार्य ठेवू शकते याबाबत स्पष्टता हवी. पालकांनी काय करायला हवं? फक्त सरकारकडे बघून चालणार नाही, पालकांनीही काही गोष्टी करायला हव्या. शाळेकडून रिटर्न फी स्ट्रक्चर मागा. प्रत्येक पेमेंटची रिसीट घ्या. वेबसाईटवर फी डिटेल्स तपासा. अनधिकृत शुल्क असेल तर लेखी तक्रार करा आणि एक पालक एकटा न राहता पॅरेंट ग्रुप किंवा PTA च्या माध्यमातून प्रश्न विचारा. महाराष्ट्राच्या विद्यमान कायद्यात फी रिलेटेड ग्रेव्हन्ससाठी पालकांना रेग्युलेटरी मेकॅनिझमचा मार्ग उपलब्ध आहे. सरकारने पुढे काय करायला हवं? माझ्या मते सरकार समोर 5 स्पष्ट कामं आहेत. 1. फी ट्रान्सफरन्सी. 2. रिझनेबल फी रेग्युलेशन. 3. हिडन चार्जेस वर नियंत्रण. 4. पालकांसाठी सोपी कंप्लेंट सिस्टीम आणि 5. सरकारी शाळांचा दर्जा उंचावणे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, फी कॅप ठरवताना फक्त राजकीय घोषणांवर न थांबता शाळेचा वास्तविक खर्च, शिक्षणाचे वेतन, इन्फ्रास्ट्रक्चर, शहर आणि ग्रामीण भागातील फरक हे सगळं पाहणं आवश्यक आहे. प्रायव्हेट स्कूलची ही भूमिका अशी आहे. आता खाजगी शाळांची बाजूही समजून घेऊया. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले शिक्षक, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, सिक्युरिटी यासाठी खर्च होतो. म्हणून खाजगी शाळा फी घेणारच, पण फी घेणं आणि मनमानी फी घेणं यामध्ये फरक आहे. प्रायव्हेट एज्युकेशन हा व्यवसाय असू शकतो, पण शिक्षण हा समाजाचा विश्वास आहे. तो विश्वास टिकवण्यासाठी ट्रान्सपरन्सी आवश्यक आहे. शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न, आपण प्रायव्हेट स्कूल बंद करणार आहोत का? नाही. सरकारी शाळाच पुरेशा आहेत असं म्हणणार आहोत का? नाही. मग उपाय काय? उपाय आहे स्पर्धा वाढवा, सरकारी शाळांचा दर्जा वाढवा, प्रायव्हेट स्कूलची ट्रान्सपरन्सी वाढवा, फीवर योग्य रेग्युलेशन आणा, पालकांना माहिती द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलाच्या शिक्षणाची किंमत कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेवर ठरवू देऊ नका. मित्रांनो, प्रश्न फक्त एकच, 1 लाख फी द्यायची की 2 लाख? हा नाही. खरा प्रश्न आहे, आपल्या मुलाचं शिक्षण परवडणार आहे का? आज जर एखाद्या पालकाला आपल्या मुलाला चांगल्या शाळेत घालण्यासाठी कर्ज घ्यावं लागत असेल तर आपण समाज म्हणून एकदा तरी थांबून विचार करायला हवा आणि सरकारलाही फक्त फी कॅपची घोषणा न करता अशी शिक्षण व्यवस्था तयार करावी लागेल जिथे सरकारी शाळेत चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी पालकाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज भासणार नाही. कारण शिक्षण हा श्रीमंताचा विशेषाधिकार नसावा, तो प्रत्येक मुलाचा अधिकार आणि प्रत्येक पालकाचा विश्वास असावा. आणि म्हणूनच आजचा प्रश्न, तुमच्या मुलासाठी तुम्ही वर्षाला किती फी द्यायला तयार आहात आणि सरकारने प्रायव्हेट स्कूलसाठी फी कॅप आणायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सामाजिक आणि शिक्षण विषयक प्रश्नांवर बिनधास्त बोलू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.